नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज ना आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे DHS स्टाफ नर्स भरतीची वयोमर्यादा. मला माहिती आहे तुमच्यापैकी खूप जणांना याबद्दल कन्फ्युजन होतं, खूप प्रश्न होते. म्हणूनच आज आपण हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मग तयार आहात? चला सुरू करूया. सगळ्यात आधी एक जबरदस्त आणि आनंदाची बातमी ऐका. DHS म्हणजे आपला आरोग्य विभाग लवकरच तब्बल 5,000पेक्षा जास्त पदांची भरती करणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 5,000पेक्षा जास्त. ही ही एक सुवर्णसंधी आहे मित्रांनो. आणि ऐका, यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? या 5,000 जागांपैकी खास स्टाफ नर्ससाठी 2,000पेक्षा जास्त जागा आहेत. जरा विचार करा, किती मोठी संधी आहे ही. म्हणजे आतापासूनच कंबर कसावी लागेल, तयारीला लागावं लागेल, बरोबर ना? ठीक आहे, मग आता येऊया आपल्या मेन टॉपिकवर. या भरतीसाठी वयोमर्यादेचे नियम काय आहेत? चला, सगळ्यात आधी आपण बेसिक नियम पाहूया, म्हणजे जो सगळ्यांसाठी आहे. खुला प्रवर्ग, ज्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणतो, त्यांच्यासाठी. तर बघा, जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून अर्ज करत असाल तर तुमच्यासाठी कमाल वयोमर्यादा आहे 38 वर्ष. हो, 38 हा आकडा व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, हे झालं ओपन कॅटेगरीचं. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की जे वेगवेगळे राखीव आणि विशेष प्रवर्ग आहेत त्यांना वयात किती सूट दिली आहे. तर आपण आता बोलूया अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती ST, इतर मागासवर्गीय OBC आणि हो, अनाथ उमेदवारांबद्दल सुद्धा. या सगळ्यांसाठी ना एक खूप छान तरतूद आहे. या सगळ्या प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादा वाढवून केली आहे 43 वर्ष. म्हणजे त्यांना सरळ सरळ 5 वर्षांची सूट मिळते. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता पुढचा प्रवर्ग आहे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांचा. बघा, ज्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागलं आहे त्यांच्यासाठी सरकारने एक विशेष तरतूद केली आहे. या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा आहे 45 वर्ष. त्यांच्या परिस्थितीचा विचार करून ही अतिरिक्त सवलत देण्यात आली आहे. आणि आता येतोय शेवटचा विशेष प्रवर्ग, तो म्हणजे अंशकालीन पदवीधर कर्मचारी. आणि यांच्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती आहे तब्बल 55 वर्ष. हो, 55. सगळ्यात जास्त वयोमर्यादा याच प्रवर्गासाठी आहे. वाह, आता हे सगळे आकडे ऐकून थोडं कन्फ्युजन झालं असेल, नाही का? काळजी करू नका, काहीच गोंधळ नको व्हायला. म्हणून चला आपण ह्या सगळ्याचा एकदा पटकन आणि एकत्र आढावा घेऊया. तर बघा, स्क्रीनवर तुम्हाला सगळं एकत्र दिसेल. एकदम सोपं आहे. खुला प्रवर्ग 38 वर्ष, SC, ST, OBC आणि अनाथ सगळ्यांसाठी 43 वर्ष. त्यानंतर प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त 45 वर्ष आणि शेवटी अंशकालीन पदवीधर त्यांच्यासाठी थेट 55 वर्ष. आता सगळं क्लिअर झालं असेल, बरोबर? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचा जो निश्चय आहे ना, तोच तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे हिंमत हारू नका, फक्त पुढे चालत राहा. आणि हो, तुमच्या या प्रवासात जर तुम्हाला अजून जास्त मदत हवी असेल, एकदम लेटेस्ट अपडेट्स हवे असतील, तर तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करण्याचा विचार नक्की करू शकता. शेवटी जाता जाता एक विचार, सगळ्यांना नोकरीची समान संधी मिळावी यासाठी वयामध्ये अशी सूट देणं खरंच किती महत्त्वाचं आहे, यावर नक्की विचार करा. तर मित्रांनो, ही होती DHS भरतीच्या वयोमर्यादेबद्दलची सगळी माहिती. मला आशा आहे की आता तुमचे सगळे डाऊट्स, सगळे प्रश्न दूर झाले असतील. आणि हो, जर तुम्हाला DMER बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर हा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि सर्वात महत्त्वाचं, असेच महत्त्वाचे अपडेट्स सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आपल्या DMER महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला लाईक करायला, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप खूप धन्यवाद.